स्टुडंट, मागच्या भागामध्ये आपण संस्कृती, राजकीय संस्कृतीचा अर्थ, राजकीय संस्कृती म्हणजे काय हे आपण बघितलेलं होतं आणि त्याच्या व्याख्यासुद्धा बघितलेल्या होत्या. आज आपण बघणार आहोत राजकीय संस्कृतीचे स्वरूप. राजकीय संस्कृतीचे स्वरूप हे कशा प्रकारे आहे, कारण राजकीय संस्कृतीचे स्वरूप त्यातला पहिलं पॉईंट आहे सामाजिक संस्कृतीचे एक अंग म्हणून राजकीय संस्कृतीचं कडे बघितल्या जाते की सामाजिक संस्कृतीचे एक अंग म्हणजे राजकीय संस्कृती सामान्य संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. सामान्य संस्कृतीची उपसंस्कृती असेही तिला म्हणता येईल. तर राजकीय व्यवस्थेच्या बाबतीत समाजाचा दृष्टिकोनाच्या मते विश्वास व व्यवहार या गोष्टीचा समावेश राजकीय संस्कृतीमध्ये होताना दिसतो आहे. आणि राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात प्रत्येक समाजाला राजकीय व्यवहार सारखाच नसतो. म्हणजे जो काही राजकीय राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात प्रत्येक समाजाचा व्यवहार किंवा दृष्टिकोन बघण्याचा हा सारखा नसतो, कारण परिणामतः प्रत्येक देशाची राजकीय संस्कृती ही वेगळी असते आणि प्रत्येक देशाची राजकीय संस्कृती ही वेगवेगळी असते. जसे की आपली लोकशाही राजकीय संस्कृती तर अमेरिकेची वेगळी असेल, रशियाची वेगळी असेल. तर अशा प्रकारे प्रत्येक राजकीय संस्कृती प्रत्येक देशाची ही आपल्याला वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे प्रत्येकाचा राजकीय संस्कृतीकडे की राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगवेगळा असतो. त्यानंतर आहे राजकीय संस्कृतीचे स्वरूप. सार्वभौम परंतु देशसापेक्ष असते. राजकीय संस्कृतीचे स्वरूप हे सार्वभौम असते पण देशसापेक्षच असते, कारण राजकीय संस्कृतीचे स्वरूप सार्वभौम म्हणजे सार्वत्रिक आपल्याला आढळून येतात, पण याचा अर्थ प्रत्येक देशाला त्याचा राजकीय व्यवस्थेची आपली स्वतःची अशी एक संस्कृती असते. जरीही राजकीय संस्कृती ही सगळीकडेच आढळून येत असेल तरी प्रत्येक राजकीय देशाची संस्कृती म्हणजे प्रत्येक देशाची राजकीय संस्कृती ही वेगवेगळी आपल्याला आढळून येते, पण ती राजकीय संस्कृती ही सर्वत्रच असते पण ती वेगळी आपल्याला अशा देशात आढळणार नाही की ज्यांना त्यांची स्वतःची राजकीय संस्कृती नाही. असा कुठलाही देश आपल्याला आढळणार नाही की ज्याला स्वतःची राजकीय संस्कृती नाही. प्रत्येक देशाची राजकीय संस्कृती असते परंतु ती राजकीय संस्कृती सर्वत्र एक समान आपल्याला आढळून येणार नाही असे मात्र म्हणता येणार नाही, कारण या राजकीय संस्कृतीचे देशपरत्वे भिन्नता आढळून येताना आपल्याला दिसते आहे. म्हणून राजकीय संस्कृती ही स्वरूप सार्वभौम आहे परंतु देशसापेक्ष आहे, म्हणजे देशापुरती मर्यादित असते. तर प्रथा परंपरा व धर्माचा प्रभाव. समाज म्हटलं की त्याचा प्रथा परंपरा चालीरीती रीतिरिवाज असतातच आणि त्याची समाजाची स्वतंत्र अशी ओळख असते, कारण प्रत्येक समाजामध्ये प्रथा चालीरीतीवरून त्या समाजाची ओळख निर्माण झालेली आपल्याला दिसते आहे. जसं की आपण समजू आदिवासी समाज, तर आदिवासी समाजाचे जे काही त्यांची प्रथा आहे परंपरा आहे त्यांचे नृत्य आहे ह्यावरून त्यांची एक ओळख आपल्याला झालेली दिसते, म्हणजे की हे अशा प्रकारची समाजाची ओळख निर्माण झालेली आपल्याला दिसते आहे. तर समाजातील या प्रथा परंपरा इत्यादीचा विचार देखील शासनाच्या कायद्यानुसारच करावा लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी समाज घडवच्या कायद्यानुसारच होताना आपल्याला दिसतात. कायद्या समाजाच्या प्रथा परंपराचे पडसाद उमटतात, तसेच कायद्याच्या देखील तसेच राजकीय व्यवस्थेत प्रतिबिंब होताना सुद्धा दिसतो आहे. जर धर्मावर जर नेते भर देत असतील तर अहिष्णुता वृत्ती असलेली राजकीय संस्कृती निर्माण होताना दिसते आहे आणि धर्मानुसार जर नेते प्रत्येक धर्माचे जे काही नेते प्रत्येक धर्मानुसार जर वादविवाद निर्माण करत असेल किंवा त्याच्यानुसार राजकीय संस्कृतीचं जर पाऊल उमटून दिसत असेल तर वादावाद हा किंवा राजकीय अहिष्णुता आपल्याला समाजामध्ये होताना दिसेल आहे. तर म्हणून राजकीय संस्कृती धर्म परंपरा याचा प्रभाव आपल्याला राजकीय संस्कृतीवरती पडलेला दिसतोय, कारण देशाचं जे काही कायदे आणि सुव्यवस्था आहे ह्या सगळ्या गोष्टी या समाजाच्या धर्म प्रथा रूढी परंपरा यांना धरूनच सगळ्या गोष्टी केलेल्या राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते. म्हणून धर्माचा प्रभाव राजकीय परंपरांचा धर्माचा प्रभाव राजकीय क्षेत्रामध्ये होताना दिसतो. आणि त्यानंतर आहे राजकीय प्रतीके. तर राजकीय प्रतीके सुद्धा प्रत्येक राजकीय संस्कृतीची काही प्रतीके असतात, म्हणजे प्रत्येक राजकीय संस्कृतीची प्रतीके जसे धर्माच्या समाजामध्ये कुठला धर्म कसा आहे त्यानुसार त्यांच्या समाजाच्या चालीरीतीवरून आपण ओळखतो, त्याचप्रमाणे राजकीय संस्कृतीची काही प्रतीके असतात आणि ती प्रतीके राजकीय संस्कृती जतन करण्यास अभिमान निर्माण करण्यास आदर व श्रद्धा व्यक्त करण्याकरिता मदत करीत असते. म्हणजे जसं की उदाहरणार्थ राष्ट्रगीत राष्ट्रध्वज राष्ट्रवाक्य हे आपण आपल्या भारतीय संस्कृतीचं महत्त्व आहे किंवा आपल्या
आपल्या लोकशाहीचा आहे म्हणून आपण त्याचा अभिमानाने सांगतो. म्हणून राजकीय प्रतीके हे फार महत्त्वाचे ठरतात. राजकीय संस्कृतीमध्ये प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहन देतात, त्या देशासाठी बलिदान करण्याची तयारी ठेवतात. प्रत्येकाच्या माध्यमातून राजकीय संस्कृतीची जीवनात राहत असते आणि कधी कधी परकीय आक्रमणे राष्ट्रीय प्रतीके नष्ट करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मूळ लोक त्याचा विरोध करताना सुद्धा आपल्याला दिसते. तर ही आहे राजकीय प्रतीके. त्यानंतर राजकीय संस्कृतीचे प्रकार. तर राजकीय संस्कृतीचे प्रकार सुद्धा आपल्याला आल्मंड व बर्वा यांनी राजकीय संस्कृतीचे 3 प्रकार सांगितलेले. एक आहे वर्गीकरण केले, एक आहे संकुचित किंवा अल्प राजकीय संस्कृती, त्यानंतर दुसरी आहे अज्ञाकीत राजकीय संस्कृती आणि तिसरी आहे खंडित राजकीय सहभाग प्रधान राजकीय संस्कृती. म्हणजे सहभाग प्रधान राजकीय संस्कृती, अज्ञांकित राजकीय संस्कृती, संकुचित अल्प राजकीय संस्कृती आणि सहभाग प्रधान राजकीय संस्कृती, अशी 3 राजकीय संस्कृतीचे प्रकार आल्मंड व बर्मा यांनी मांडलेले आपल्याला दिसते आहे. तर त्यानंतर विकसित व अविकसित आणि परिवर्तनशील आणि राजकीय संस्कृतीचे हस्तांतरण होते आहे आणि राजकीय संस्कृतीचा विकास होत राहतो. राजकीय संस्कृती ही परिवर्तनशील आहे, कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला परिवर्तन हा होताना दिसतो. राजकीय संस्कृती परिवर्तनशील असते, असा अर्थ त्यात कालांतराने आपल्याला प्रत्येक गोष्टीत बदल होतोय. तसंच त्या राजकीय संस्कृतीत सुद्धा बदल होताना आपल्याला दिसतोय. भारतीय राज्यघटनेत अनेक बदल आतापर्यंत करण्यात आलेले आपल्याला दिसते. जर देशाचा कायदा सुव्यवस्थेसाठी जर बदल करायचा असेल तर त्याच्यामध्ये थोडाफार बदल आपल्याला होताना दिसतोय. त्यानंतर राजकीय संस्कृती ही हस्तांतरित होत असते. ज्याप्रमाणे सामान्य संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते, त्याचप्रमाणे राजकीय संस्कृतीची देखील पिढी दर पिढी औपचारिक अनौपचारिक पद्धतीने हस्तांतरित होत असते. शिक्षण, प्रशिक्षण, ग्रंथ, अनुभव, नेतृत्व याचा प्रकाराच्या विविध साधनावरून राजकीय संस्कृती ही हस्तांतरित होताना दिसते. आज म्हणजे कारण राजकीय जशी पिढी न पिढी आपल्याला एका पिढीवरून दुसऱ्या पिढीकडे ती वडिलोपार्जित कुठली संपत्ती असेल, काय असेल, त्या हस्तांतरित होते. त्याचप्रमाणे राजकीय संस्कृती सुद्धा हस्तांतरित होताना दिसतोय. आज वडील आहे, उद्या नवीन पिढी येईल, ती राजकारणात उतरेल, मग त्यांच्याकडे ते नेतृत्व धोरण अशा सगळ्या गोष्टी घडताना दिसतात. म्हणजे परिवर्तन किंवा हस्तांतरित होते आहे. तर राजकीय संस्कृतीचा विकास सुद्धा होतो आहे. राजकीय संस्कृती ही नेहमी स्थिर राहू शकत नाही. कुठलीही राजकीय संस्कृती ही जशीच्या तशी स्थिर राहू शकत नाही. तर समाजासोबत त्याचाही विकास होताना आपल्याला दिसतो. समाजामध्ये जर पुढे बदल होत असेल तर राजकीय संस्कृतीमध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला दिसतो आहे. फक्त इतर घटकाचा विकासावर आधारित असलेल्या प्रत्येक राजकीय व्यवस्थेचा विकासाचा वेग कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो आहे. म्हणजे प्रत्येक राजकीय संस्कृतीचा म्हणजे राजकीय संस्कृतीचा वेग हा कमी जास्त प्रमाणामध्ये परिवर्तनाचा होतोय किंवा विकासाचा होताना दिसतोय. पण समाजामध्ये जर बदल होत असेल तर राजकीय संस्कृतीमध्ये सुद्धा बदल घडून येत असतो किंवा परिवर्तन घडून येत असतो, विकास होताना आपल्याला दिसतोय. तर अशा प्रकारे हे राजकीय संस्कृतीचे स्वरूप इथे स्पष्ट झालेले आहे.